नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज. बातमी म्हणजे थेट वास्तव. अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा वचक्का नाही. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील धक्कादायक वास्तव. जिल्ह्यातील अनेक भागांप्रमाणेच सिंदी रेल्वे गावात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट सुरू आहे. मात्र याबाबत स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांमध्ये संभ्रम आणि राग वाढत आहे. सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पळसगाव रस्त्याकडेला आकाश बावने घरात खुलेआम अवैध दारू विकली जात असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. दारू पाहिजे का? अंदर या अशी सूचना देऊन घरात ग्राहकांना मागील व पुढील दरवाजातून दारू पुरवत आहेत, तर पुढील दार कायम बंद ठेवले जात आहे. या घरातील अवैध व्यवसाय अनेक दिवसांपासून चालू आहे आणि परिसरातील नागरिकांमध्ये याची जोरदार चर्चा आहे. काही नागरिकांनी सिंदी रेल्वे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली, तरीही पोलिसांकडून अवैध दारू विक्रीबाबत काहीही माहिती नाही असे सांगितले जात आहे. परिणामी पोलिसांच्या पेट्रोलिंगचा, खब्यांचा आणि स्थानिक पोलीसचा काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा वचक्का नाही, याबाबत स्थानिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. या घटनेने सिंदी रेल्वे दारू व्यापाराच्या अवैध धंद्यांवर प्रकाश टाकला आहे. सिंदी रेल्वे येथील आकाश बावने हातभट्टी दारू, देशी दारू, विदेशी दारूची विक्री वाढली असून तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाया असूनही अशा घटना वारंवार घडत आहेत. आकाश बावनेवर सिंदी रेल्वे येथील पोलीस निरीक्षक कार्यवाही करतील का, अशी चर्चा स्थानिक नागरिक करत आहे.